छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खवड्या डोंगरावर घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या मुरलीधर चांदगुडे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंबड तालुक्यातील धनगर-पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। मुलाच्या आठवणी सांगताना वृद्ध आईवडिलांसह बहिणींचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता। बहिणीने सांगितलं की अवघ्या 15 दिवसापूर्वीच मुरलीधर गावाकडे आला होता आणि त्यावेळी त्यांनी शेवटची भेट झाली। पत्नीच्या सांगण्यावरून मुरलीधर आम्हाला भेटायलाही येत नव्हता आणि बोलतही नव्हता। माझ्या भावाला त्याच्या पत्नीनं घराबाहेर काढून दिल्याचा बहिणीने आरोप केला आहे। मला भेटायलाच नसतं भेटायला येतच नव्हतं. वावरात त्याचे वावर दिलं वाटून त्याला बरं. त्याच्या वावरात त्या ठोक्यावाल्याकडे यायची आणि तिथून आपलं जर असं चाललं जायचं मला बोलत नसतं काही। बरं. मग काय असं आम्ही वाटत नाही बोलत तर नको बोलू मग ते आपलं ते खाजी आम्ही आंबलं तर लंगड मंगड करून आपलं खाजी आपलं। म्हणजे हे त्यांच्या घरात वाद होत होते हे सुद्धा ते आम्हाला काही सांगत नव्हता का आमचे असे वाद झाले का काही का काय। फक्त त्याला घराच्या बाहेर काढल्याच्या नंतरच मी असं बोलले झालं माझं तेच बोललं। ते म्हणला बाई मला तिने घराच्या बाहेर काढलं। मी म्हणलं कमून काढलं भाऊ? तर ते म्हणे बाई ती मला डायरेक्ट म्हणते त्या लागते का मी लागते तुला। मग तिने दोघा मायल्या काल मला भांडून शिवाय देव करून बाहेर काढून दिलं। पत्नी कधी गावाकडे आलीच नव्हती? नाही यायचे ते पण इकडे घरी नव्हते येत ते। ती तिकडेच रोडला उभा राहायची ते वावरात जायचं चक्कर मारून चालल्या जायचं। तिथं सहसा येतच नसं उगा कधी मध्ये एखाद्या वेळेस तुरळक यायची।